नाशिकच्या सातपूरमध्ये उद्धव ठाकरेंची सभा आणि राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणावरून सरकारच्या निषेध ठरावासह 5 ठराव मांडण्यात येणार। ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकरांची आज ईडीकडून चौकशी होणार। कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यामध्ये बनावट कागदपत्र बनवल्याचा वायकरांवर आरोप। रोहित पवारांची उद्या ईडी चौकशीवेळी शरद पवार ईडी कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या एनसीपी ऑफिसमध्ये उपस्थित असणार। सुरज चव्हाणांच्या हायकोर्टामध्ये धाव। कथित खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये अटक बेकायदा असल्याचा दावा। ईडी कोठडीचा आदेश रद्द करण्याची मागणी। याचिकेवर 29 जानेवारीला सुनावणी। राज्य मागासवर्ग आयोगाकडून आजपासून मराठा समाजाचं राज्यभर सर्वेक्षणासाठी 1.25 लाख शासकीय अधिकारी। 8 दिवसामध्ये सर्वेक्षण पूर्ण करण्याचं नियोजन। पुण्यामधल्या रांजणगावातून जरांगेंचा मोर्चा पुढे मार्गस्थ। भीमा कोरेगावात दुपारचं जेवण तर चंदननगरमध्ये मुक्काम करणार। मराठवाड्याच्या विभागीय आयुक्तांसोबत 54 लाख नोंदी। सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशाबाबत चर्चा। जरांगेंची माहिती। मागे हटणार नाही, मुंबईच्या दिशेनं चालतच राहणार, जरांगे पाटील ठाम। मराठ्यांच्या आरक्षणाची मागणी मान्य व्हावी, इतरांच्या ताटामधलं काढून न घेता आरक्षण द्यावं, संजय राऊतांची प्रतिक्रिया। मराठा आरक्षणासंदर्भातील क्युरेटिव्ह याचिकेवर उद्या सुनावणी। सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यासमोर सुनावणी। मराठा समाजाच्या वतीनं खुली सुनावणी घेण्याची मागणी। शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची आज जयंती। शिवाजी पार्कमधल्या स्मृतीस्थळावर फुलांची सजावट, पोलिसही तैनात। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची आज सुनावणी। 27 ते 29 जानेवारी मुंबईमध्ये अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद। सुनावणीसाठी विधिमंडळात 10 दिवसांची मुदतवाढ मागण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। मुंबईमध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस शिवप्रकाश यांच्या नेतृत्वामध्ये जिल्हानिहाय बैठक। शेलारांसह लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना हजर राहण्याच्या सूचना। पुण्यामध्ये काँग्रेसच्या पश्चिम विभागामधील जिल्हा समित्यांची आज बैठक। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची तयारी सुरू। काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीमध्ये बैठक। लोकसभा निवडणुकीची काँग्रेसकडून आता तयारी सुरू झालेली आहे। बैठकांच्या सत्राला सुरुवात झालेली आहे आणि आता जिल्हानिहाय आढावा जो आहे तो घेतला जाईल। छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं मे महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये येणार। 3 वर्षाच्या करारावर वाघनखं राज्यामध्ये आणणार। राज्यातील 5 ठिकाणी वाघनखं प्रदर्शनासाठी ठेवली जाणार। कोकण रेल्वेच्या वीर ते अंजनी स्थानकादरम्यान 2.5 तासाचा मेगा ब्लॉक। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी दुपारी 1 ते 3:30 वाजेपर्यंत ब्लॉक असणार। परभणीच्या पाथरी तालुक्यामध्ये पाण्याअभावी गहू, ज्वारी आणि हरभऱ्याचं पीक धोक्यात। जायकवाडीतून सिंचनासाठी पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी। पुणे नगर महामार्गावर 2 दिवस अवजड वाहतूक बंद। जरांगेंची आज आणि उद्या महामार्गावरून पदयात्रा असल्यानं पुणे वाहतूक विभागाचे आदेश। रत्नागिरी हापूस आंब्याची आवक कमी असल्यानं आंब्याच्या भावामध्ये तेजी। पुण्यामध्ये 1 हापूस आंबा 516 रुपयाला तर 5 डझनच्या पेटीला 31,000चा उच्चांकी भाव। बिल्किस बानो प्रकरणामध्ये 11 दोषींचं गुजरातच्या पंचमहाल गोध्रा उपकारागृहामध्ये आत्मसमर्पण। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर दोषींकडून आत्मसमर्पण। रामललाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर राम मंदिर आजपासून भाविकांना दर्शनासाठी खुलं। रामललाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी।